नाव जियांस 11 रुद्र महापे संघ. सँडी सरांनी उल्लेख केला होता कालच्या दिवसामध्ये जुगावच्या मैदानावरती की महापे संघ अगोदर असं होतं की महापे संघ जर समोरच्या टीमला लागला तर अगदी खुश व्हायचे की हां पहिला सामना जिंकलो. परंतु आत्ता जो रुद्र महापे संघ झाला आहे ना तो नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधला एक अव्वल दर्जाचा संघ म्हणून उभारी घेतली या टीमने. समोरच्या टीमला थोडासा टेन्शन देणारा आणि त्यांना गेम प्लॅन बनवून देणारा संघ मात्र तयार झाला आहे. अनिरुद्ध डावडकर यांचा हा संघ जियांस 11 रुद्र महापे संघ. चला रोहित, चला मैदानाच्या आतमध्ये. रोहित पुजारी आणि सुरेश यादव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जियांस 11 रुद्र महापे टीमची. चला या टीमचे आमचे अशोक बाबा ॲज अ कोच जियांस 11 महापे टीमचे एक चांगला संघ तयार केला. ॲज अ कोच म्हणून त्यांची चांगली भूमिका राहिली आहे. जियांस 11 रुद्र महापे टीम 40+ क्रिकेट देखील अशोक बाबा खूप चांगले खेळतात आणि आता ते सध्या कोच आहेत या टीमचे. तर रुद्र महापे टीम समर्थक भरपूर आहेत आपल्याला पाहायला मिळतात. मॅचमध्ये मजा येईल यात काही शंका नाही आहे. एका बाजूला योगेश भगत ग्यारो आणि दुसऱ्या बाजूला रोहित पुजारी, सुरेश यादव आणि अनिरुद्ध डावडकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. चला गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील योगेश भगत ग्यारो आणि स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात रोहित पुजारी. नॉन स्ट्राईकवरती आहेत सुरेश यादव. योगेश भगत ग्यारो गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. रोहित पुजारी आहेत समोर. सध्या भन्नाट फॉर्ममध्ये रोहित पुजारी चांगलं क्रिकेट सध्या खेळत आला. गोलंदाज होईल तयार. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा मी देतोय. जियांस 11 रुद्र महापे आणि 4 फिटनेस वाशीगाव टीम. पहिला बॉल. चला योगेश भगत यारो पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल. भन्नाट वेगाने भन्नाट पेसने हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपर आपल्याला पाहायला मिळत आहेत चेतन शिंदे आपल्याला पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. एक चांगले बॅटर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. योगेश भगत आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती आहेत. समोर रोहित पुजारी या भरपूर महत्त्वाची विकेट आहे. रोहित पुजारी जो परफॉर्मन्स सध्या त्याचा आहे कन्सिस्टंट खेळ करतोय. यावेळेस जर पाहिलं तर आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न, मोठा फटका आणि 1 रन त्या ठिकाणी मिळेल. अकाउंट ओपन झालाय. जियांस 11 रुद्र महापे टीमचा अकाउंट ओपन झालाय 1 या धावसंख्येने. सुरेश यादव आपल्याला पाहायला मिळतील. नवीन जर्सी आताच लॉन्च केली आहे जियांस 11 रुद्र महापे टीमने. पिंक जर्सी आपल्याला पाहायला मिळते, पिंक अँड ब्ल्यू.
पिंक अँड ब्ल्यू ऐरोली कोळीवाडा संघ, मग रुद्रलेन महापे संघ ही ओळख बनलेली आहे. समोर योगेश भगत यांचा बॉल फेस करायचा आहे. त्यावेळेस समोरच्या दिशेला खेळ आहेत. सुरेश यादव यांनी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल रन, एका सिंगल रन बरोबर टीमची धावसंख्या मात्र 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 धावा दाफलकावरती. हळुवार पद्धतीची सुरुवात झाली आतापर्यंत रुद्रलेन महापे टीमकडनं जर आपण पाहिलं तर. अगदी हळुवार पद्धतीची सुरुवात पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस जर पाहिलं तर ऑन साईडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले. एक रन कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न करतात आणि दुसरी धाव घेताना मात्र महत्वाचा फलंदाज रोहित पुजारी इन फॉर्म फलंदाज बाद झालाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता कदाचित विजय खडसे, कदाचित असं वाटतं. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं आणि फलंदाज बाद झालेत. रोहित पुजारी आपल्याला पाहायला मिळाले. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. एक मोठा धक्का लागला आहे रुद्र11 महापे टीमला. इन फॉर्म फलंदाज कन्सिस्टंट परफॉर्मन्स या टीमसाठी देत आला, परंतु या मॅचमध्ये ही चूक केलेली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये तुमची विकेट म्हणजे समोरच्या टीमला गिफ्ट मिळालंय. टीमची धावसंख्या दाफलकावरती फक्त आणि फक्त टोटल 3 आहेत. बॉल आतापर्यंत टाकून झालेत गॅरोचे 4. 2 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत या ओव्हरमधले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत देवरे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. गॅरो राईट आर्म राऊंड द विकेट. समोर आहेत अनिकेत देवरे. अनिकेत देवरेने लांब लचक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाव व्हाट अ शॉट. काय फटका लगवलाय. चला इन फॉर्म फलंदाज हाही आहे ना. जुगावच्या मैदानामध्ये त्याने काल कारनामा केलाय. तळवलीच्या विरोधामध्ये 6 बॉलमध्ये 25 रनची गरज असताना त्या 25 धावा ठोकल्या होत्या. म्हणजे ही विकेट भरपूर महत्वाची आहे फॉर फिटनेस टीमला. गतीमध्ये परिवर्तन केले. व्हेरिएशन आहे गॅरो यांच्याकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती 9 आणि एक महत्वाची विकेट रोहित पुजारीची मिळाली या ओव्हरमध्ये. तोसिफ भाई यांचं आम्ही सरच्या स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. तोसिफ भाई काल त्यांना फहीम खान असतील, फहीम खान काल त्यांचा आनंदाचा दिवस होता. काल पेढे वाटले गेले फहीम खान यांच्या माध्यमातून, तौसिफ भाईच्या माध्यमातून. अरे की तौसिफ भाई यांना मात्र काल कन्या झालेली आहे, परंतु तौसिफ भाई हातातली मॅच घालवली. दोन्ही कोपरीच्या टीम ज्या आहेत ना त्यांच्या हातामध्ये मॅच होत्या आणि त्यांनी ती मॅच मात्र घालवली. समोरच्या टीमने घशातनं घास काढला त्यांच्या. चला नितीन सुतार यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक धावतोय. व्हॉट अ कॅच. काय कॅच पकडली आहे. खूप चांगला झेल या ठिकाणी टिपला गेला. यंगस्टर खेळाडू भरपूर दिसत आहेत या टीम मध्ये. भरपूर लहान खेळाडू तुम्ही पाहू शकता. गॅरोच्या अवतीभवती ते 4 खेळाडू हे नवीन खेळाडू शोधलेले आहेत. ही पुढे न्यायचं आहे. ही यंग पिढी आहे आणि या टीमला याच खेळाडूंना पुढे न्यायचं, म्हणूनच आतापासून संधी द्यायला सुरुवात केलेली आहे. रबर बॉल क्रिकेटचा फॉर्मॅटच असा आहे की तुम्ही तिथे प्लेयर घडवता, तिथे तुम्ही प्लेयर पाहता आणि त्याच्यानंतर तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये त्यांना पदार्पण करण्यासाठी संधी देता. नवीन फलंदाज जितू शर्मा मैदानाच्या आतमध्ये. ज्योती यादव आपल्याला पाहायला मिळतोय. जितू यादव हा फलंदाज देखील खूप चांगला आहे. भागीदारीची गरज आहे. नितीन सुतार यांच्याकडे नॅचरल कट आहे. ते भरपूर वर्ष नवी टेनिस क्रिकेटमध्ये खेळत आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज असल्या कारणामुळे बाहेरच्या दिशेला वळवण्याची क्षमता. यावेळेस पुन्हा एकदा भरपूर वेगाने हा बॉल टाकला गेलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या दाफलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा. 3 बॉलचा खेळ या ओव्हरमध्ये आतापर्यंत झाला. 3 बॉल आतापर्यंत डॉट.
यावेळी चाचपडलाय नितीन सुतार थांबायला हवं होतं, कारण की नितीन सुतारचा रनअप घेत असताना पाय स्लिप झाला, तरी ते गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झाले आणि त्याला मात्र पनिश केलं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जितू यादवने षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या टोटल 15 रन. 15 धावा धावफलकावरती. धावफलकावरती लागल्यात. चेंडू आतापर्यंत झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. पावसाचं वातावरण, मैदानाच्या आतमध्ये कधी कोणत्याही क्षणी पाऊस पडू शकतो आणि तो त्रास होऊ शकतो इच्छापुरते. अर्थातच फोर फिटनेस वाशीगाव टीमला. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायचा होता. आणखीन एक चेंडू निर्धाव आला. निराशा थोडासा दाखवत असताना नितीन सुतार, त्याला माहिती आहे मागच्या बॉलवरती जर मी थांबलो असतो ना, तोही बॉल मी चांगल्या रीतीने रिलीज केला असता. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक चेंडू चांगला, पण तो हा वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा आला, वाईट बॉल. हा भरपूर बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं चेंडूने. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि नितीन सुतार यांच्या माध्यमातून एक सिंगल रन. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा लागल्यात 17 धावा, 2 गडी बाद. सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते जियांश 11, रुद्र 11 महापे या टीमची. फहीम खान यांचा या ठिकाणी आम्ही खरं अर्थाने सन्मान या ठिकाणी करणार आहोत. फहीम खान यांचा आम्ही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत. तर प्लीज विनंती करतो, फहीम खान आपण आपला सन्मान जो आहे तो स्वीकारायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. प्रदीप ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी माईची शाल, प्रेमाचा प्रतिपुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज झाले 3ऱ्या ओव्हरमध्ये. विजय खडसे गोलंदाजीसाठी येत आहे. विजय खडसेला पहिलाच बॉल, शॉट अप पुल केला. वाव, काय फटका लगवलाय डायरेक्ट त्या बिल्डिंग वरती, 3ऱ्या माळ्यावरती हा बॉल. तौसिफ भाई यांचाही आम्ही सन्मान करणार. तौसिफ भाई चला, पॅन्ट तुम्ही खाली केले म्हणजे सन्मान स्वीकारायचा आहे. तौसिफ भाई चला या. तौसिफ भाई यांचाही आम्ही शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. चला, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. टीमची धाव सिंगल रन, एकच धाव कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती लागल्यात 24 धावा. विजय खडसे पहिलाच बॉल जितू यादवच्या बॅटपातनं एक लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा होतो तयार. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडू आला. व्हेरिएशन भरपूर महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस आणखीन एक चेंडू लाजवाब पाहायला मिळतोय. विजय खडसे यांचा पूर्णपणे शांत ठेवलाय. फलंदाज अनिकेतने षटकार ठोकला होता, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर पूर्णपणे शांत ठेवलाय. गोलंदाज तयार होतोय. विजय खडसे स्लोवर 1, गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर अनिकेतच्या बॅट बनालाय षटकार. तर 6 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या पुढे जाते 30 धावा धावफलकावरती. काहीतरी गेम प्लॅन करावा लागणार आहे योगेश भगत गॅरोला, कारण की आता पावसाच्या सरी कोसळायला लागल्या. बॅटिंग थोडीशी कठीण होऊन जाईल या विकेटवरती. ही विकेट भरपूर फास्ट आहे. सीम गोलंदाजांना भरपूर मदत आहे या खेळपट्टीवरती. यावेळेस पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर आहे का, एलिव्हेशनची कमतरता. नितीन सुतारच्या हातातनं झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. षटक क्रमांक संपला 3रं. 3 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जियांश 11, रुद्र 11 महापे संघ जाऊन पोहोचलाय 30च्या घरामध्ये.
6 बॉल फेस केले अनिकेतने 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेत. शेवटचे 6 बॉल आणि टाकण्यासाठी गोलंदाज झाला शेवटच्या ओव्हरमध्ये सचिन रजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी जर पाहिलं तर पायावरती हा बॉल टाकला गेला. निर्धाव चेंडू सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. सचिन रजक आपल्याला पाहायला मिळतात. 30 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. 4 फिटनेस वाशीगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना. यावेळेस बॅटची एज योगेश भगत पकडला अगदी सोपा झेल. फलंदाज जितू यादवचा संपलाय खेळ. दुसऱ्या बॉलवरती जितू यादवला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आणि आणखीन एक धक्का लागलाय जियांश 11 रुद्र 11 महापे टीमला. विकेट गेलेली आहे फलंदाज जितूची. यावेळेस फटका चांगला आहे. कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक चांगला कॅच पकडलाय. भरपूर वेगाने चेंडू आला आणि पहिली हॅट्रिक मात्र संपादित केलेली आहे. हॅट्रिकला आहे. ओके 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत आणि आमचे गुणलेखक जे आहेत ते थोडीशी चूक करत असताना 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत या ओव्हरमध्ये आणि आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत शुभ आहे. हार्दिक पांड्याचा भरपूर मोठा फॅन आहे तो शुभ. नवीन फलंदाज शमशाद आला. हॅट्रिक वरती या सचिन रजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. शमशाद लेफ्ट हँडर आहे आणि या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत एकाने विकेट हॅट्रिक घेतलेली नाहीये, संपादित केलेली नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा होईल तयार. सचिन हॅट्रिक बॉल त्याला मात्र समोरच्या दिशेला बॉल सीमारेषा पार समशेदच्या बॅटमधून आलाय. लाजवाब षटकार. 6 धावा. 36 धावा धावफलकावरती आता लागल्या. 36 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. 36 धावा. एखादा मोठा फटका 42 पर्यंत जर पोहोचला तर चांगली फाईट होईल 4 फिटनेस वाशीगावच्या विरोधामध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित यायचंय. बोनकोड 11 बोनकोड यांनी गावदेवी ऐरोली. टॉस करणार होतो मी थोड्याच वेळामध्ये. जशी इनिंग संपेल तसा नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. यावेळेस बॉल भरपूर वेगाने टाकला होता. बॅट स्विंग खूप चांगली आहे समशेदची. शेवटचा 1 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 36 लागलेली आहे आणि जियांश 11 रुद्र 11 महापे टीमला माहिती आहे या बॉलवरती मोठा फटका आला तर फाईट चांगली होईल. चला शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. आपण पाहतोय भरपूर वेगाने क्षेत्र शिकवतोय कव्हरचा. एक सिंगल रन कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना आणि तिसरीचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज झालाय बाद. समशेद हा फलंदाज बाद झालाय. 38 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 39 1 शॉट आहे म्हणजे एकच रन मिळणार आहे. 37 धावा धावफलकावरती आणि 38 धावसंख्येचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे 4 फिटनेस वाशीगाव टीमला. आमंत्रित करतो आम्ही या दोन्ही टीमचे कॅप्टन. बोनकोडे टीमचे कॅप्टन आपण या आणि ऐरोली गावदेवी ऐरोली टीमचे कॅप्टन. गावदेवी ऐरोली टीमचे कॅप्टन आणि बोनकोडे 11 बोनकोडे टीमचे कॅप्टन.
एवढे दणानून सोडलेले होते ना गॅरोने आणि तो सध्या स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर गोलंदाज चंदन, पहिला बॉल. चंदनचा पहिलाच बॉल भरपूर वेगाने. लहान वयाचा गोलंदाज आहे परंतु भरपूर मोठे कारनामा त्याने केलेले आहेत. योगेश भगत गॅरो यांचा आम्ही सातत्याने उल्लेख जरूर करू कारण की ज्यावेळेस शिरोण्याच्या मैदानावरती डिक्लेअर 1 रन मिळणार आहे. शिरोण्याच्या मैदानावरती इच्छापूर्ती वाशीगाव संघ खेळण्यासाठी आला होता. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेला आपण पाहतोय ड्राईव्ह केला आहे परंतु 1 धाव मिळेल या बॉलवरती. ज्यावेळेस इच्छापूर्ती वाशीगाव संघ शिरोण्याच्या मैदानावरती खेळण्यासाठी आला होता त्यावेळेस समालोचन करत असताना आम्ही नवीनच होतो आणि जास्त काही माहिती नव्हती. परंतु योगेश भगत गॅरो याने मला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी ती डेडिकेट केली होती. ती पहिली ट्रॉफी होती आणि हा खेळाडू तेवढा दर्जेदार आहे. यावेळेस चेतन शिंदेच्या बॅटमधनं आलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर काय षटकार ठोकलाय. चेतन शिंदेच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा आणि या 6 धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या पुढे जात असताना 8 धावा फलकावरती. 4 फिटनेस हे नाव जरूर आहे परंतु ही ओळख मात्र इच्छापूर्ती वाशीगाव टीमची आहे ज्याने मात्र भरपूर मोठा कारनामा केला. भरपूर साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्या त्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु 9 रूपाला आलेला हा नवीन संघ जियांश 11 रुद्र महापे संघ हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नक्की करणार आहे. पाहिजे तशी बॅटिंग झालेली नाही आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. बॉलची कमतरता पण पाहू शकाल. बॉल एलिव्हेशनचे आहे ते कमीच होतं आणि बॉल डिक्लेअर रिझनमध्ये एक सिंगल रन. टीमची धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. 9 धावा फलकावरती सध्या लागल्यात. नऊ धावा फलकावरती लागल्यात. चेतन शिंदेच्या बॅटमधनं एक क्रॅकिंग षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. चंदन यांच्यावरती ठोकलेला तो षटकार. आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हरचे 4.
यावेळी समोरच्या दिशेला व्हाट अ शॉट, काय फटका खेचलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेतन शिंदेच्या बाटपतनं आलाय. आणखीन एक घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. 15 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेतन शिंदे यावेळी चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशनची कमतरता आहे. चेंडूने मात्र सरळ भेट घेतली क्षेत्ररक्षकाची. आणखीन आपण पाहतो पहिला धक्का लागलाय, पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. चेतन शिंदेला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय चंदन हा गोलंदाज. या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आली विकेट. षटक क्रमांक पहिला संपलाय. टीमची धावसंख्या धाफलकावरती टोटल धावा 15 धावा धाफलकावरती लागल्यात. सचिन रजक आला नवीन फलंदाज. सचिन रजक आपण पाहणार आहोत वनडाऊनच्या स्वरूपामध्ये. चला तर मागेही बॉल आहेत, विकेट किपर आहे. चला तर विकेट किपरच्या बाजूला जो ऑफिस आहे तिथे आम्ही बॉल ठेवलेले आहेत, तिथून आपण बॉल चॉईस करून घेऊ शकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज आहे अनिकेत. पहिला बॉल यावेळेस गॅरो यांच्यासाठी मात्र हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. एक रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न नाही करणार आहे, थांबवलाय सचिनने. सचिन सांगतोय की धोक्याची रन होऊ शकते, थांबवलंय गेलंय सचिन रजकने. गॅरोला टीमची धावसंख्या धाफलकावरती टोटल धावा 16 धावा धाफलकावरती लागल्यात. सचिन रजक स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल. सचिन रजक यांच्यासाठी हा बॉल हेलिकॉप्टर लँड होईल लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये, परंतु बॉल सीमारेषा पार. पाय लागलाय आणि पाय लागल्यानंतर या 6 धावाच मिळतील ना. षटकार आलाय. इथून संजीवनी, इथून कमबॅक करायची संधी होती जियांश 11 रुद्र 11 महापे टीमला, परंतु कॅच पकडल्यानंतर पाय जो आहे तो बाउंड्री रोला लागला आणि बॉल सरळ 6 धावांसाठी षटकार हा दिला जाईल. टीमची धावसंख्या टोटल धावा 22 झाल्यात आणि आता धावसंख्येची गरज असेल 16 चेंडू आणि 16 रनची गरज. 15 बॉल आणि 15 रनची गरज आहे. ओम साई MTC टेक्निकल टीम ही संपूर्ण स्पर्धा मात्र चांगल्या रीतीने कव्हर करत असताना 15 बॉल 15 रनची गरज. ही मॅच जवळजवळ पूर्णपणे फोर फिटनेस वाशिगाव टीमच्या हातामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. एक सिंगल रन, दुसरीचा प्रयत्न करतात भरपूर वेगाने आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग मिळत विकेट्स पाहायला मिळाली आपल्याला दोन्ही खेळाडूंमध्ये आणि आता एकदम सोपं झालं. आता 14 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. 14 चेंडू 13 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 14 बॉल 13 रनची गरज. गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस हा बॉल सोडून दिला. हा बॉल वाईड आहे. टीमची धावसंख्या धाफलकावरती टोटल लागलेली आहे 26 धावा. बाराची गरज असताना आणखीन एक बॉल पाठवून दिलाय सचिन रजकने. बॉल सीमारेषा पार. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. चला 32 झाल्यात. आता 6 ची गरज आहे. याच बॉलवरती मॅच फिनिश करतील का फोर फिटनेस वाशिगाव टीम. गोलंदाजी तगडी आहे, बॅटिंग लाईनअप ही तगडी आहे. या मॅच मध्ये पाहिलं तर गॅरोच्या बॅटमध्ये रन्स आलेले नाही आहेत. चेतन शिंदे आणि सचिन रजकनेच काम केलंय. चला शेवटचा हा षटकार हवा होता आणि तो षटकार आलाय. 2 ओव्हर मध्ये हा सामना मात्र फिनिश केलाय. 1 साइडेड मॅच पाहायला मिळाली आपल्याला. फोर फिटनेस वाशिगाव टीमने मात्र एक हाती हा सामना जिंकून सेकंड राऊंड मध्ये क्वालिफाय केलेला आहे. हार्दिक